मतदान करायचं आपण याला भीक मागायचं परत आपण याला भीक मागायचं का निवडून कोण देतो आपण देतो कोणी असेल बागडे साहेब असेल बागडे साहेब सुद्धा बोलले नाही दानवे साहेब बोलले नाही अरे तुम्ही आमदार लोक करता का तुम्ही इम्तियाज जलीलला मानावं लागेल मुस्लिम समाजाचा माणूस असून त्यांना लोकसभेत त्यांना मागणी मांडली एका मराठा खासदारानं मागणी मांडली एकाने मांडली माझी विनंती आहे सर्वांना की आता सगळं आता इलेक्शन आता एक 8 ते 10 दिवसात आचारसंहिता लागणार आहे आणि लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे माझी अशी विनंती आहे जो खरा मराठा समाजाचा असेल तर खरं मराठाचं रक्त असेल तर त्यांना मराठा माणसाला यायला सोडून मतदान करा पण याला मतदान न करू विनंती तुम्हाला सगळ्याची सगळे झेंडे बांधून जोडून जा सगळे आता गज आपण आता पहिले सगळ्या पक्षाचं काम करून पाहिलं काही कोणते पक्ष आपल्या कामाचे नाही मराठा समाजाकरता कोणी हे नाहीये अशी विनंती सगळ्यांना तुम्ही कोणत्याच पक्षाचं काम करू नका आपल्याला पक्षच नाही आता आणि आपला दुसरी गोष्ट आहे की आपल्याला सगळं आपला समाज पावणे 400 वर्षानंतर एकत्रित आलेला आहे एक मनोज दादा जरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली का फक्त मनोज दादाच्या मागे ईडी लावू शकत नाही आणि शिडी लावू शकत नाही आपण एवढे आहे ना महाराज आणून राहिले महाराजांना वेगळं बोलायला लावून राहिले अरे तुम्ही महाराज काय मॅडम काय कोणाला काय बोलून द्या आमचा मराठा अरे मी तर तयार आहे पण आपण हे करू आपण ते करू पण शासनाला या शासनाचं शासन त्या 5 वर्षात सगळे सत्ता भोगून गेले सगळे माझी शासनाला विनंती आहे की तुम्ही जे आम्हाला शपथ दिली होती शपथ खाऊन शिवाजी महाराजांची